मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून महापौर पदावर पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार विराजमान होणार आहे। 25 वर्षांनंतर शिवसेनेचं वर्चस्व टिकू शकलं नाहीये। ठाकरे बंधूंनी मुंबईतील काही मराठी बहुल भागांमध्ये युती केली, मात्र संपूर्ण शहरातील मतदारांनी या जोडीला मान्यता दिली नाही, असं काहीसं चित्र दिसलं। त्यामुळे अमराठी मतदार आणि मुस्लिम मतदारांनी या दोन्ही गटांनी ठाकरे बंधूंना नाकारलं का, असा प्रश्न देखील पडतोय। बघूयात यावर एक खास रिपोर्ट। राज उद्धव ठाकरे यांची युती मुंबईतील काही मराठी बोल भागापुरतीच मर्यादित राहिली। संपूर्ण मुंबईच्या मतदारांनी ही जोडी स्वीकारलेली दिसून आली नाही। मनसेच्या भूतकाळातील उत्तर भारतीय विरोधातील आंदोलनाचा परिणाम अजूनही काही मतदारांवर दिसून आला। त्यामुळे अमराठी मतदार ठाकरे बंधूंपासून दूरच राहिले। तसंच मुस्लिम मतदारांनी या दोघं नेत्यांना स्पष्टपणे नाकारल्याचं निकालातून समोर आलं आहे। महाविकास आघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंना महागात पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। मागील 25 वर्षापासून मुंबई महापालिकेवर सत्ता असलेल्या शिवसेना विरोधात प्रस्थापिता विरोधातील लाट होती। ठाकरे बंधूंनी मोठ्या जाहीर सभांमध्ये शाखा भेटी, स्थानिक बैठकांवर आणि पत्रकार परिषदांवर भर दिला होता। मात्र ही रणनीती मोठ्या प्रमाणावर मतदारापर्यंत पोहोचवण्यात अपुरी ठरली। प्रचारात प्रामुख्याने मराठी मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं, मात्र मुंबईसारख्या बहुभाषिक बहुसांस्कृतिक शहरात सर्व समावेशक मुद्द्यांचा अभाव जाणवला। राजकीय वर्तुळात हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मनसेसोबत युती केल्यानं उद्धव ठाकरेंची मवा आणि सर्वसमावेशक प्रतिमा काही प्रमाणात धूसर झाल्याची चर्चा आहे। दुसरीकडे युतीचा मनसेलाही अपेक्षित फायदा मिळालेला नाही। महाविकास आघाडीपासून दूर जाण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरला। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची आघाडी तुटल्यानंतर पारंपरिक अल्पसंख्याक आणि उदारमतवादी मतदार दूर गेल्याचं चित्र आहे। या निकालानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचं भवितव्य अनिश्चित आहे। भावनिक पातळीवर बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा हा एकत्र ठेवणारा घटक असला तरी राजकीय गणिता पाहता पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकापूर्वी नव्या रणनीती आखल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। महानगरपालिका निवडणूक निकाल हा ठाकरे बंधूंसाठी केवळ पराभव नसून हा त्यांच्या राजकारणासाठी एक महत्त्वाचा इशारा मानला जातोय। फक्त वारसा आणि अस्मितेवर ही निवडणूक लढवता येत नाही, हे या निकालात स्पष्ट झालंय। आता ठाकरे बंधू राजकारणात नवं वळण घेणार की त्याच जुन्या चौकटीत अडकून राहणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। प्रीती खंडागळे, आवाज इंडिया मराठी।